मुंबईची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकल ट्रेनमधील प्रचंड गर्दी नियंत्रित करण्यासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेने एक महत्त्वाकांक्षी ब्लूप्रिंट तयार केली आहे. वाढती लोकसंख्या आणि दररोज प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांची संख्या लक्षात घेता प्रवास अधिक सुरक्षित, सुखकर आणि विनासायास व्हावा हा या आराखड्याचा मुख्य उद्देश आहे. या नव्या योजनेत केवळ लोकल गाड्यांच्या फेऱ्या वाढवण्यावर भर न देता स्थानकांवरील पायाभूत सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणावर सुधारणा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. अनेक जुन्या आणि गर्दीच्या स्थानकांवरील प्लॅटफॉर्मची रुंदी वाढवली जाणार असून यामुळे प्रवाशांना गाडीसाठी थांबताना आणि चालताना अधिक मोकळी जागा उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर गर्दीच्या वेळी होणारी चेंगराचेंगरी टाळण्यासाठी नवीन आणि रुंद पादचारी पूल उभारले जाणार आहेत. तसेच ज्येष्ठ नागरिक, महिला आणि दिव्यांग प्रवाशांच्या सोयीसाठी एस्केलेटर आणि लिफ्टची संख्या वाढवण्यात येणार आहे. मुंबईकरांचा एसी लोकलकडे वाढता कल लक्षात घेऊन मध्य आणि पश्चिम दोन्ही मार्गांवर टप्प्याटप्प्याने एसी लोकलच्या फेऱ्या वाढवण्याचा निर्णयही या ब्लूप्रिंटमध्ये घेण्यात आला आहे. यासोबतच स्थानकांवर एकाच ठिकाणी होणारी गर्दी कमी करण्यासाठी प्रवेश आणि बाहेर पडण्याचे मार्ग अधिक सुटसुटीत आणि वेगळे करण्यात येणार आहेत, जेणेकरून प्रवाशांची वाहतूक सुरळीत राहील. या संपूर्ण योजनेत प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. प्लॅटफॉर्म आणि स्थानक परिसरात गर्दी नियंत्रित करण्यासाठी विशेष क्राउड कंट्रोल पथके तैनात केली जाणार असून सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून गर्दीचे रिअल टाईम निरीक्षण केले जाईल. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ उपाययोजना करणे रेल्वे प्रशासनाला शक्य होणार आहे. दरम्यान रेल्वे प्रशासन आपल्या पातळीवर सुधारणा करत असतानाच प्रवाशांचे सहकार्यही तितकेच महत्त्वाचे असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. शिस्तबद्धपणे गाडीत चढणे उतरणे, धावत्या गाडीत चढण्याचे किंवा फुटबोर्डवर प्रवास टाळणे, तसेच उद्घोषणा आणि फलकांवरील सूचनांचे पालन करणे यामुळे अपघातांचे प्रमाण निश्चितच कमी होईल असा विश्वास रेल्वे प्रशासनाने व्यक्त केला आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या या संयुक्त ब्लूप्रिंटमुळे येत्या काही वर्षात मुंबई लोकल प्रवासाचा चेहरा-मोहरा बदलण्याची चिन्हे दिसत आहेत. या प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणात निधीची तरतूद करण्यात आली असून प्रत्यक्ष कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. मुंबईकरांचा रोजचा प्रवास कष्टप्रद न राहता अधिक सुरक्षित आणि आनंददायी व्हावा यासाठी रेल्वे प्रशासन कटिबद्ध असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.